नमस्कार मित्रांनो, आज मी आपल्याला एक वेगळी गोष्ट सांगणार आहे. बंद डोळ्यांमध्ये मागील भगवंताचे दर्शन या संदर्भात आज मी एक तुम्हाला छोटीशी आणि छान सुंदर अशी गोष्ट सांगणार आहे. ती आपण काळजीपूर्वक ऐका. ती आपल्यासुद्धा आयुष्यामध्ये भगवंताला जर भेटायचं असेल तर काय केलं पाहिजे आणि कशाचा आपण त्याग केला पाहिजे त्या संदर्भामध्ये आपल्याला विचारविनिमय करण्यासाठी ही गोष्ट फार उपयुक्त ठरू शकते. श्री गणेशाय नमः. श्री स्वामी समर्थ. श्री रेणुका माताय नमः. परमात्माने डोळे आपल्याला पाहण्यासाठी दिलेले आहे, परंतु भगवान मात्र बंद डोळ्यांनीच आपल्याला दिसत असतो. फक्त आपल्याकडे तेवढी बघण्याची सकारात्मक दृष्टी पाहिजे. एक राजा देवाचा खूप मोठा भक्त असतो. तो प्रजेची खूप काळजी घेत असे व प्रजेला देखील राजा खूप प्रिय होता. त्याच्या राज्यामध्ये चांगली सुखशांती होती, तसेच देवाची देखील कृपादृष्टी होती. राजा देवाची खूप आराधना, भजन पूजन नियमित करत असत. तो देवाला खूप मानत असे. एक दिवस देवाने प्रसन्न होऊन राजाला दर्शन दिले आणि देवाने राजाला सांगितले की राजन, मी तुझ्यावर खूप जास्त प्रसन्न झालो आहे. तरी तुला माझ्याकडे काही मागायचे असेल तर मागून घे. राजाने देवाला सांगितले, हे परमात्मा, आपल्या आशीर्वादाने व कृपेने राज्यात सर्व काही व्यवस्थित चालू आहे. कोणतीही चिंता नाही. धनधान्यादी संपन्नता आहे. बस मनामध्ये एक इच्छा आहे की तुम्ही मला साक्षात दर्शन दिले, अगदी असेच दर्शन माझ्या सर्व प्रजेला द्यावे, अशी माझी नम्र विनंती आहे. जर आपण प्रजेला दर्शन दिले तर प्रजा आनंदी होईल व सर्वत्र प्रजा सुखी होईल. परंतु परमात्मा भगवान म्हणाले, ही गोष्ट होणार नाही. हे सोडून तू दुसरे काहीतरी माग. राजा खूप नाराज झाला व अतिशय नम्रपणे म्हणाला, भगवान, काही करा, पण ज्याप्रमाणे तुम्ही मला दर्शन दिले अगदी तसेच माझ्या प्रजेला देखील दर्शन द्यावे, कारण मी माझ्या प्रजेला मानतो आणि त्यांना सुखी झालेलं मला बघायचं आहे. राजाची भगवानांकडे बऱ्यापैकी पुण्याई होती. त्या जोरावर भगवंतांनी सांगितले, ठीक आहे, मी तुझी इच्छा पूर्ण करतो. उद्या मी तुझ्यासोबत तुझ्या प्रजेला देखील दर्शन देईन. समोर एक टेकडी आहे, त्या टेकडीवर मी सकाळी 10 वाजता येईन. तू तुझ्या प्रजेला सकाळी 10 वाजता घेऊन ये. यानंतर भगवान अंतर्ध्यान पावले. राजाने लगेचच आपल्या मंत्र्यांना बोलावून संपूर्ण राज्यात घोषणा केली, उद्या सकाळी 10 वाजता आपल्याला टेकडीजवळ सर्वांना यायचे आहे. त्यानंतर सैनिकांनी रात्रभर जागून संपूर्ण राज्यात दवंडी दिली. उद्या आपल्या सर्वांना भगवंत दर्शन देणार आहे. सगळ्या प्रजेबरोबर राजा सुद्धा येणार आहे. दुसऱ्या दिवशी सगळे लोक सकाळी ठरल्याप्रमाणे एका विशिष्ट जागेवर जमा झाले. राज्याच्या महालातून प्रचंड गर्दी बाहेर आली. भगवंतांच्या दर्शनासाठी सर्वजण जात होते. थोडे अंतर चालून गेल्यावर लोकांना तांब्याची काही नाणी दिसली. त्यामधील काही लोक त्या तांब्याच्या नाण्याकडे आकर्षित होऊन ते नाणी घेण्यासाठी गेले. राजा ज्ञानी आणि पुण्यवान होता. त्याला या गोष्टींची कल्पना आली. हे काय चालू आहे म्हणून तो ओरडून प्रजेला सांगू लागला, तिकडे जाऊ नका, आपल्याला भगवंत दर्शन देणार आहे. पण राजाचे मात्र कोणीच ऐकले नाही. लोकांनी सांगितले, भगवंताचे दर्शन नंतर घेऊ, आधी नाणी उचलून घेऊ. जितके शक्य होते तितके नाणी लोकांनी उचलून घेतले. राजाने मागे वळून पाहिले, परंतु निम्मे लोक नाणी घेऊन परत गेले होते. तरीही राजासोबत निम्मी अधिक जनता होती. राजाने विचार केला की मोहमायामध्ये लोक अडकले आहेत. ते गेले पण हरकत नाही, अजून भरपूर लोक आपल्यासोबत आहेत. थोडेच अंतर चालून झाल्यावर त्यांना चांदीचे नाणे दिसले. जे उर्वरित लोक होते त्यातले 30% लोक ते चांदीचे नाणे उचलण्याकरता गेले आणि त्यांनी विचार केला, अशा वेळी पुन्हा येणार नाही, भगवंताचे दर्शन केव्हाही घेता येईल. त्यातूनही बरेच लोक चांदीची नाणी घेऊन परत गेले. राजाला आतून खूप खराब वाटायला लागले की मी जनतेसाठी काय विचार केला आणि जनता कशी आहे. म्हणून राजाने मागे वळून पाहिले. तो त्याच्यासोबत अजूनही 10% लोक होते. त्याने विचार केला, ठीक आहे, अजूनही आपल्यासोबत लोक आहेत, अजूनही लोकांची भगवंतावर श्रद्धा आहे, म्हणून लोक आपल्यासोबत थांबलेले आहेत. त्याच्या पुढे अजून काही अंतर चालून गेल्यावर सोन्याचे डोंगर दिसायला लागले. सोन्याची नाणीच नाणी. जे त्यांच्यासोबत लोक होते ते राजाला सोडून सोन्याच्या नाण्याकडे आकर्षित झाले व नाणी घेऊन निघून गेले. आता फक्त राजा आणि राणी दोघेच उरले आणि राजा आणि राणी दोघेच त्या टेकडीकडे जायला निघाले.
राजाने राणीला म्हटले, बघ जनता किती स्वार्थी आहे, मोहमायामध्ये लोक किती अडकून गेले आहे. राणी म्हणाली, तुमचे म्हणणे बरोबर आहे. थोडे अंतर पुढे गेल्यानंतर राणी नाही तांब्याच्या नाण्यांचा विचार करत होती, नाही चांदीच्या नाण्यांचा विचार करत होती, नाही सोन्याच्या नाण्यांचा विचार करत होती. तेवढ्यात समोर राणीला एक सुंदर हिऱ्यांचा डोंगर दिसला. हिरेच हिरे ते पाहून राणीला सुद्धा मोह आवरता आला नाही. राणी देखील हिऱ्यांकडे आकर्षित होऊन निघून गेली. त्या हिऱ्यांच्या डोंगराकडे मात्र राजाला आता खरोखरच विरक्ती भाव यायला लागला. राजाने मनाशी विचार केला, हे काय होत आहे समजत नाही. राजा पोहोचला. एकटाच त्या टेकडीजवळ तिथे भगवंत दर्शन देणार होते. भगवान राजाची साक्षात वाट पाहत होते. भगवान म्हणाले, राजन, कुठे आहे आपली प्रजा आणि आपले प्रियजन? त्यांच्यासाठी तुम्हाला दर्शनासाठी विनवणी केली होती. राजाने आपले मस्तक झुकवले आणि भगवंताला म्हणाला, भगवंता, मला क्षमा करा, मी कुणालाच आपल्या दर्शनासाठी घेऊन येऊ शकलो नाही. भगवान म्हणाले, क्षमा नको मागूस, मला माहीत होते हे लोक दर्शनासाठी येणार नाही. या दुनियेमध्ये माझ्याकडे तोच येऊ शकतो जो भौतिक साधनांपासून दूर राहतो, जो माझ्याबद्दल विचार करतो, माझी भक्ती करतो. जो या मोहमायेत अडकला आहे त्याला वाटले तरी तो माझ्याकडे येऊ शकत नाही. मी तर सगळ्यांची वाट पाहतो. गोष्ट खूप लहान आहे. परमात्माने डोळे दिलेले आहेत दुनिया पाहण्यासाठी, पण भगवंत डोळे बंद असताना दिसतात किंवा दर्शन देतात. मित्रांनो, भगवंताचा दर्शनासाठी आपल्यालाही कधी जर अशी वेळ आली तर आपल्याला सुद्धा भौतिक सुखाचा त्याग करून आणि आपल्याला भगवंताच्या चरणाकडे समर्पित व्हावं लागेल. अशी छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगितली आहे. जर आपल्याला ती गोष्ट आवडली असेल तर आपण लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.